तर नक्कीच पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर डॉट आलाय इथे मात्र खेळतोय चांगल्या पद्धतीनं आणि सीमारेषेला भेदून जाईल छेदून जाईल मिळतील त्या धावा 4 येतोय देखना फटका चौकार 4 धावा आल्या चांगलं क्रिकेट आपण पाहतोय चौकार येतोय खेळणं दूर परंतु एनर्जी ड्रिंक घेतली जाते इथे आपण पाहतोय आयोजकांचे आपले खेळाडू प्रकाश सकपाळ रखरखत्या उन्हात खेळाडूंना एनर्जीची गरज आहे आणि आयोजकांचे प्रकाश सकपाळ एनर्जी ड्रिंक घेत आहेत ही मजा आहे ही टेनिस बॉल क्रिकेट आहे हे एन्जॉय आहे आपल्या गावासाठी धाव संख्या आली ती मात्र 4 धावा 4 अंक आपण पाहतोय प्रमोद गोलंदाजी करतील फटका खेळला जातोय इथे मात्र आपण पाहतोय जाईल डीप लॉंग ऑफ वरती आणखी येतील 4 बॅटिंग करतायत ते मात्र बॅटर नारायण नावामध्ये देखील दम आहे आपण पाहू शकाल प्रत्येक 4 वरती नारायण नारायण बॅक टू बॅक 2 चौकार धाव संख्या झाली ती मात्र 8 धाबा आदर्श घावरी टीम दुसऱ्या बाजूला जेएमसीसी रेणोशी टीम प्रमोद गोलंदाजी करतायत आणि 2 चेंडू वरती 2-4 आलेत ओहो स्टेट ड्राईव्हला खेळलाय पंचांना लागलंय थोडस परंतु एक सिंगल आली आहे सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या येईल धावफलकावरती 9 या अंकावरती चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्य स्थितीला पाहायला मिळतंय प्रमोदने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय परंतु नारायणने मात्र 2 बॅक टू बॅक 4 मिळवल्या आणि आता पहिल्यांदा स्ट्राईक वरती आलाय स्वप्नील बॅटची कड चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल सेफ झोन असेल डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येईल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक सरसवले धावसंख्या आली या सिंगलने 10 या अंकावरती दुहेरी अंकामध्ये आले ती मात्र 10 या अंकावरती 10 रन्स आपण पाहताय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने पाहायला मिळेल जेएमसीसी रेणोशी एका बाजूला आदर्श घावरी टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओहो वॉट फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग गणेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जातंय नेहमी असं असतं ना स्वतःच्या संघात खेळताना योगदान घडत नसतं पण दुसऱ्याच्या बाजूने उभं राहिलं की आपसुक ते घडतं आणि तसंच मैदानाच्या आतमध्ये घडलंय ते गणेश सकपाळ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं सिंगल आली आणि धावसंख्या आली ती मात्र 11 या अंकावरती ॲग्रीमेंट झालंय 2 दिवसाचं आमच्याशी आणि फुल अथॉरिटी दिली आयोजन कमिटीने आमचे संतोष दादा सकपाळ यांनी पर्सनल कॉल केला होता एवढा मान सन्मान कधीच मिळालेला नाहीये मी आभारी आहे आपल्या वेळापुरकरांचा धावसंख्या झाली धावफलकावरती आपण पाहिलं तर 11 धावा 11 रन्स आलेत धावफलकावरती चांगलं क्रिकेट मैदानामध्ये एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिलं षटक संपन्न झालं आणि प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श घावरी संघाची धावसंख्या झाली आहे एकही विकेटचं नुकसान नाहीये आणि धावसंख्या आले ती मात्र 11 धावा जेएमसीसी रेणोशी टीम कडून सेकंड बॉलर येतोय बॉलर्स नेम राहुलच्या माध्यमातून या ठिकाणी षटक हाताळलं जाईल आदर्श घावरी संघाविरुद्ध जेएमसीसी रेणोशी टीम कडून जेएमसीसी रेणोशी टीम कडून आपण पाहतोय फटका खेळला जाईल क्षेत्ररक्षक येईल सिंगल येते डबल साठी कॉल केलंय आणि दुसरी धाव देखील घेतली जाईल 2 धावांनी धावफलक आलंय धावफलकावरती जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 2 धावा आल्या धावसंख्या होत आहे त्या 13 धावा 13 रन्स आपण पाहू शकाल चांगली कामगिरी चांगली दखल घेतली जाते ओहो हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता डॉट चेंडू येईल चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आलाय आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज तो जेएमसीसी रेणोशी टीमचा गोलंदाज राहुल फटका खेळलाय
आदर्श गावरी टीमच्या माध्यमातून हा बॅटर मात्र बॅटिंग करतोय. अफलातून फटकेबाजी. स्वप्नील अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. मिळतील 6 धाबा. पहिलं नारायणने आक्रमण केलं, आता मात्र स्वप्नील आक्रमण करतोय आणि काय कामगिरी केली स्वप्नीलनं. व्यासपीठाकडे स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर मिळवल्या 6 धाबा. धावसंख्या झाली धावफलकावरती 19 धाबा. पुन्हा फटका खेळतोय, कॅच होईल आणि डाव फसलाय. षटकार आला होता, सिंगल डबल्सने स्ट्राईक रोटेट करायची होती. ही चूक ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बहुतेक वेळा पाहायला मिळते आणि विकेटचं पतन मिळालं. विकेट गेली ती मात्र स्वप्नीलची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुजित. स्वप्नीलने 6 मिळवल्या होत्या. थोडासा डिफेन्स खेळला असता, आणखीन 2 षटकं बॅलन्स होती आपल्याकडे. अद्याप 14 चेंडू बॅलन्स होते आपल्या हातामध्ये, परंतु चूक केली आणि चुकीला माफी नाही. या वेळेला तुम्हाला जो खेळ करायचा आहे ना, तो खेळ तुमच्या अस्तित्वाला साजेसा असायला हवा. तो खेळ जेव्हा तुम्ही करताना तेव्हा तुम्हाला नेहमी सॅल्यूट केलं जातं. जेम्स सिरिनोशी टीम कडून हाफ ट्रॅकर चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये हे 360 फॉर्मॅटचं मैदान नाहीये. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या आली ती 20 या अंकावरती. 20 रन्स 20 धावसंख्या आली आहे. 22 यात लाईव्हचा आपण लाईव्ह प्रोग्रेस पाहूया. क्षणचित्र टिपली जात आहे. चांगलं वॉइस क्लॅरिटी. आपल्या सचिन शिंदे रुळे टीमच्या माध्यमातून खेळणारा यूट्यूब मध्ये खूप अग्रेसर झालाय. इथे मात्र डॉट येईल. एंड ऑफ सेकंडावर 2 षटकं संपन्न झाली आणि धावसंख्या झाली. प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श गावरी संघाची 1 विकेटचं पतन 20 धाबा, म्हणजे प्रति षटक 10 धाब्यांची सरासरी. तसेच एक दिमागदार दर्जेदार खेळाडू वेळापूर गावचे सुपुत्र आणि पिंपरी गावचे देखील पाहुणे सुपुत्र आमचे महेशजी सकपाळ यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत व आभार. तसेच कुस्ती पैलवान संस्कार, नाव अवघड आहे कारण संस्कार टाकलं जातं आणि असं नाव अवघड आहे. संस्कार सकपाळ, संस्कार मंगेश सकपाळ हे देखील उपस्थित आहेत आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय त्यांचं देखील आपण करूया स्वागत. जिल्हा पातळीवरील चांगल्या दर्जाच्या कुस्तीमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेला हा खेळाडू कुस्तीपटू संस्कार मंगेश सकपाळ, त्यांचं देखील स्वागत. फटका खेळतायत, पाहूया किती धावा येतील. पंच दर्शवतील. आल्या त्या 6 धावा आणि 6 धावांनी धावफलक सरसवलं. धावसंख्या लगावली गेली ती 26 या अंकावरती. अगदी 1:20 झाले. चला वेळ दौडू नका. गोलंदाजाचं नाव रोहित. पहिले षटक हाताळलं ते मात्र प्रमोदने, दुसरं राहुलनं, तिसरं रोहितने. आड बॅटनं खेळला जातोय. इथे मात्र एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकातून गणेश सकपाळ चांगली फिल्डिंग करताना एक सिंगलने आली. 27 धावसंख्या, 27 रन्स. चर्चा झाली मगाशी गणेश सकपाळ यांच्यावरती. उद्यासाठी देखील बॅलन्स ठेवूया. अंतिम दिवस आहे उद्याचा. ओहो हो, एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी होतीये. षटक क्रमांक 3. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. 27 या अंकावरती. पहिल्या चेंडूवर 6 आल्या, नंतर सिंगल, नंतर डॉट. ओहो, इथे काय घडलंय. उजव्या एसटीच्या बाहेर वाईड चेंडू आलाय. अतिरिक्त धावेल. अतिरिक्त धावेनं धावफलक सरसवलं गेलंय. 28 या अंकावरती. 28 रन्स स्कोर कार्ड वरती धावफलकावरती लगावलं गेलंय. मॅच मध्ये मजा येईल. अद्याप मॅच बॅलन्स आहे. यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये येईल सिंगल आणि धावफलकावरती सिंगल न धावफलक आलंय. 29 या अंकावरती 29 रन्स. 29 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती.
चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. प्रत्येक षटकाच्या 5व्या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये सिंगल आली आहे. फुलटॉस आहे, फुलटॉसला माफी नाही आणि 6 धावा. तुम्हाला कॅच नाही 6 अडवायचे आहेत. धावा रोखणं महत्वाचे आहेत. कॅच घेण्याच्या नादामध्ये 6 आल्या आणि 6 धावफलक सरसवलं. धावसंख्या जाईल 35 धावा. 35 रन्स, 35 धावा आल्यात. 5 चेंडू झालेत, शेवटचा चेंडू बॅलन्स आहे. 35 रन्स, 35 धावा. हो पुन्हा बॅकच्या रडार मध्ये. यावेळेस या अँगलनी आपण पाहिलंय, मिड विकेट झोनला निवडलंय आणि दर्जेदार आलाय षटकार. धावसंख्या 6 पुढे गेली. 41 मॅच वरचं कंट्रोल सुटलंय. 3 षटकार आले त्या षटकामध्ये. आता मात्र जेएमसीसी रेणूची टीमला थोडं अवघड जाईल. आदर्श गावरी टीम प्रथम बॅटिंग करताना 3 षटकांच्या अंती धावसंख्या झाली होती मात्र 1 विकेटचं पतन. 41 धावा. एक सिंगल आणि धावा मिळतील त्या मात्र आपण पाहिल्या तर पंच या ठिकाणी दर्शवतील किती धावा आल्यात. दोन धावा की 3 धावा. 3 धावा आल्यात आणि धावफलक सरसवलं गेलं. धावसंख्या लगावली 44 या अंकावरती. 44 रन्स, 44 धावा. इथे मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येईल. धावसंख्या झाले 45. नक्कीच आपण पाहतोय 45 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचेचाळीस धावा, 45 रन्स धावफलकावरती. फुलटॉस चेंडूला आहे उंची, क्षेत्ररक्षक असेल, कॅच कव्हर करायचंय तिथे फक्त पाहत राहिलाय. धावा आल्यात त्या मात्र 2 धावा झाल्यात त्या. 47 धावा. बघा मी म्हटलं की कव्हर करताना तुमचं लक्ष चेंडूकडे असायला हवं. चेंडू उडल्या तुम्हाला कव्हर करायचंय. आनंद यांच्याकडून ते मात्र चुकीचं झालं. धावा झाल्यात त्या 47, 47 रन्स. ओहो काय घडलंय आता. लाईन बिघडली आहे डाव्या एसटीच्या बाहेर. वाईड चेंडू येतोय, अतिरिक्त चेंडू येईल, धाव येईल आणि धावा झाले त्या 48 धावा. ही मॅच मात्र हातातून निसटून जाईल. आदर्श गावरी टीमकडे येईल आणि जेएमसीसी रेणूची टीमच्या, कारण धावा झाले त्या 48 धावा. शेवटचं षटक अद्याप बॅलन्स आहे. हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल. मी म्हटलं चेंडू जाण्या अगोदर आम्ही पाहिलं त्याची पोझिशन फिल्डरची. क्षितिज चेंडू वरती जायचं होतं, वेट केलाय. 1 बाउन्सला वेट मिळणार नाहीये आणि 4 आल्या. 4 धावेने धावफलक सरसवला. धावसंख्या लगावली गेली 52. 52 रन्स आपण पाहताय. 52 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. 52 धावा. चेंडू शिल्लक असतील या षटकातील. 2 चेंडू बॅलन्स आहेत. 2 चेंडू बॅलन्स. 2 लॅपटॉप आहेत आमच्याकडे. क्षितिज आहे दुसऱ्या बाजूला, योगेश सकपाळ आहे. कसलीच कमतरता नाहीये काउंटिंगची. फटका खेळलाय, वाईन डिश लॉंग ऑफला मिळतील त्या मात्र 4. धावसंख्या होईल ती मात्र या 4 अंकानं. अब तक 56 नाना पाटेकरचा चित्रपट. अब तक 56 आणि आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्यात त्या 56 धावा. 56 रन्स धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आलंय मैदानामध्ये, खेळलं जातंय
आणि सिंगल चेंडू बॅलन्स आहे या सत्रातील. आणखीन फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा पुढे आलाय आणि पुन्हा मिळतील त्या मात्र धावा. 4 मगाशी असाच पुढे आला, चेंडू मागे गेला, 4 मिळाल्या. आता पुन्हा पुढे आला, पुन्हा 4 मिळाल्या. पुढे मागेचा खेळ सतत चालू राहू द्या, धावसंख्या वाढत जाईल आणि तुम्हाला मात्र संकटामध्ये टाकलं जाईल. सत्र संपलं, धावसंख्या झाले 60. 61चं लक्ष्य ठेवलंय आदर्श गावरी टीम न जेएमसीसी रिनोशी टीम समोर. आजच्या दिवसातील प्रथम बॅटिंग करताना दुसरी सर्वोच्च धावसंख्या, पहिली 73 ठरली, आता मात्र ठरते 60 आणि रुळवेबरुळी टीमची होती ती 53 म्हणजे अगदी बरोबर इथे मात्र धावसंख्या उभारली आहे. आदर्श गावरी टीमचा नाणेफेकीचा निर्णय अगदी योग्य ठरलाय. त्याने 60 धावा जमवल्या प्रथम बॅटिंग करताना आणि 61चं लक्ष ठेवलंय जेएमसीसी रेनोशी टीम समोर. चला विनंती करूया आदर्श गावरी टीम, आपण अर्ध्या मिनिटामध्ये मैदानाचा ताबा घ्या आणि उरलेल्या अर्ध्या मिनिटामध्ये आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेचच बॅटर मैदानात जातील. तर आदर्श गावरी टीम आपण पाहतोय दाखल होते आणि टीम मध्ये आपण पाहतोय स्वप्नील सकपाल जे केम मध्ये डॉक्टर आहेत. म्हणजे आपल्या कोहिनासोलची कांदाटी मध्ये खेळासोबत आपल्या व्यवसायाकडे देखील पाहिलं जातंय, शिक्षणाकडे देखील पाहिलं जातंय. आदर्श गावरी टीम दाखल होते. अर्ध्या मिनिटामध्ये फिल्डिंग लावून घ्या, चला सज्ज व्हायचंय. आदर्श गावरी टीम फिल्डिंग लगावली जाईल आणि लगेचच बॅटर जाऊ द्या जेएमसीसी रेनोशी. तर गावडोशी केसीसी 11 आपण सज्ज राहायचंय. विनर मध्ये मॅच होणार आहे. आयोजन कमिटीचा निर्णय आला आम्हाला. गावडोशी केसीसी 11 संघ आपण या ठिकाणी कुठे जायचं नाहीये. चला विनंती असेल जास्त वेळ दौडू नका. आणि आपण पाहता इथे मात्र आदर्श गावरी टीमनं 60 धावा जमवल्या. प्रतीक आणि राहुल ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये. सुजित गोलंदाजीचं षटक हाताळेल. गावरी टीम खूप वेळ झालाय, 1 मिनिटाच्या वर टाइम झालाय. चला मॅच ऑन करूया. मी प्रत्येक टीमला सूचना केली, आयोजन कमिटीने आम्हाला फुल ऑथॉरिटी दिली आहे, ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. यानंतर नेक्स्ट मॅच आहे गावडोशी केसीसी 11 आणि विजय संघ जेएमसीसी रेनोशी टीम. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु कशा पद्धतीने पाठलाग करेल. सुजित आहे पहिल्या षटकासाठी. प्रतीक आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक स्ट्राईक एंड वरती आणि 9 स्ट्राईक एंड वरती राहुल. 12व्या प्रतिनिधीच्या भूमिकेमध्ये साई यांचं आगमन झालंय. आपलं देखील स्वागत आहे आमच्या बेळापूरच्या आयोजनामध्ये. चला सुजित पहिला चेंडू डिलिव्हर करूया. पहिला चेंडू येतोय. 61चा पाठलाग करायचा आहे. यॉर्कलाईनचा चेंडू आणि इथे मात्र पाहिलं तर सुजितने मात्र पहिलीच धार दाखवली आहे. आता मात्र स्ट्राईक एंड वरती प्रतीकला देखील आपल्या बॅटची धार दाखवावी लागेल.
संकट किती मोठं आहे याच्याकडे न पाहता संकटावर मात कशी केली जाईल याकडे लक्ष द्या. धावसंख्येचं लक्ष किती आहे हे न पाहता धावसंख्येचं लक्ष कसं पार केलं जाईल याकडे लक्ष द्या. पहिला चेंडू डॉट आलाय सुजितच्या माध्यमातून. सुजितची आता कॉलर टाईट आहे कारण पहिला डॉट आलाय. फटका खेळतोय वाइंडिश लॉंग ऑफला. चेंडू जाईल का? हो हो नक्कीच जाईल. वन बाउन्स येतील 4 धावा. सुरुवात झाली या चौकारानं. आगमन झालंय, स्वागत झालंय, प्रारंभ झालाय, आरंभ झालाय. श्री गणेशा झालाय 4. म्हणजे अद्याप मॅच संपलेली नाहीये. 24 चेंडूंमध्ये 61 धावा जमवल्या जाऊ शकतात. हे टेनिस बॉल क्रिकेट आहे. इथे धावसंख्या जमवता देखील येते आणि रोखता देखील येते. ते चित्र मैदानात पाहूया. 61चं लक्ष काय घडतंय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती डॉट नंतर 4. आता कॉलर टाईट आहे प्रतीकची कारण चौकार मिळवलाय. बॅटची कड घेतली आहे. कमबॅक केलाय गोलंदाजनं. आणि काय घडलंय 4 आल्या होत्या. डिफेन्स खेळायचं होतं परंतु लालच बुरी बलाय म्हटलं जातं विशाल सर. मोह आवरला नाहीये आणि कड घेतली आहे. कधी कधी ऑप्टिकच्या बाहेर चेंडू असतो आणि फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कड घेतली जाते. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि तिथे मात्र आपण पाहतोय विकेट. तर नक्कीच आपण पाहतोय मांगरगावचे सुपुत्र, भारतातील पहिलं मधाचं गाव आणि त्याच्या ठिकाणी संघनायक ज्यांनी ओमसाई दरीला मदत केली नव्हे, मदत नव्हे सहकार्य केलं अतोनात मैदानासाठी, आमचे मित्र किशोरजी जाधव यांचं देखील शुभागमन झालंय. स्वागत आहे आमच्या बेळापूरच्या आयोजनामध्ये. आपलं मनपूर्वक स्वागत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये. हो 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 फटका खेळलाय स्ट्रेट ड्राईव्हला. बॅटिंग लाईनअप आहे मग विकेट का गमावतायत हा प्रश्न पडेल प्रेक्षकांना. बॅटिंग चांगली आहे मग विकेट का टाकताय. पहिली विकेट गमावली 4 नंतर ती मात्र प्रतीकनं. राहुलच्या नंतर आलाय प्रवीण. तर नक्कीच आपण पाहिलं तर 6 आले आणि धावसंख्या आली ती मात्र 10. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी. कमबॅक करतोय. धावसंख्या जमवली जाईल, धावसंख्या अडवली देखील जाईल. दोन्ही बाजू सांगायचं काम आमचं आहे. धावसंख्या अडवता देखील येईल आणि जमवता देखील येईल. आणि तिथे मात्र आपण पाहिलं 5 चेंडू झाले, धावा झाले त्या 10. बघा विकेट टाकायची गरज नव्हती. हो हो फटका खेळतोय परंतु हातात आहे. गॅप हवा होता, चूक केली आहे. फटका चांगला होता परंतु तुम्हाला गॅप वाइंडिश लॉंग ऑफचा गॅप शोधायचा होता. धावसंख्या आली होती. एक सिंगल फक्त तुम्हाला काढायची होती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. या 2 विकेट तुम्ही गमावल्या ना त्यामुळे तुमचा सामना पराभूत देखील होऊ शकतो. कारण चांगली बॅटिंग करतोय प्रतीक, चांगली बॅटिंग करतोय प्रवीण. आता मात्र योगेश जाईल. स्वतः संघ नायक सर सेनापती संघाचा शिलेदार युट्यूबर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आमच्याकडे माहिती संकलन सुद्धा आहे. दिनेश येईल गोलंदाजी ट्रॅक वरती आदर्श गावरी टीम कडून. ब्लॅक कलरची आपण पाहतोय ट्रॅक आणि व्हाईट कलरची जर्सी पाहायला मिळतीये. हा फॉर्मॅट पूर्वी खूप चालायचा. व्हाईटचं कॉम्बिनेशन देखील मध्ये मध्ये आलं होतं. त्यानंतर ब्लॅक जर्सी व्हाईट ट्रॅक, त्यानंतर व्हाईट जर्सी आणि ब्लॅक ट्रॅक हा फॉर्मॅट आलाय. आता तो काळ गतिकाळ झाला. आता मात्र कलरफुल रंगीबेरंगी दुनिया, रंगीबेरंगी जीवन, रंगीबेरंगी रंग ढंग आणि रंगीबेरंगी माहोल. टी शर्ट ट्रॅक देखील रंगीबेरंगी. योगेश सकपाळ आनंद घेत आहेत गुणलेखनाचा. पुरेपूर आनंद घेतलाय. 2 दिवस पर्व काळ आहे आपल्यासाठी. मजा येणार आहे, डाऊट नाही याच्यामध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर खेळतोय. सिंगल येईल, धावसंख्या जमवता येईल, अडवता देखील येईल. परंतु 2 विकेट जे टाकले ना मी म्हणेन खूप चूक केली आहे ती रेनोशी टीमने. आणि प्लस पॉइंट राहील आदर्श गावरी टीमसाठी ज्या 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या प्रतीक आणि प्रवीण. योगेश आपण पाहतोय आता स्ट्राईक एंडवरती आलाय. राहुल नॉन स्ट्राईक एंडवरती अडकलाय. इथून देखील 2-3 मोठे फटके आले तरी देखील मॅच येऊ शकते. दिनेश गोलंदाजी करतोय, फटका खेळतोय सेट डावला. इथे मात्र आपण पाहतोय डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल येईल आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावफलक आलंय. धावफलकावरती धावसंख्या 12 या अंकावरती. लक्ष्याचा पाठलाग करत असताना आदर्श गावरी टीमने ठेवलेला 61चा जेम्स रेनोशी टीम.
चांगलं क्रिकेट मैदानामध्ये काय घडते पाहूया. फटका पुन्हा खेळला जातो. यावेळी क्षेत्ररक्षक आहे. सिंगलनं काही बिघडणार नाहीये. सिंगल आली आहे. दुसरीचा कॉल नकार दिलाय आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 13 धावा 13 रन्स. 4-6 खूप गरजेचे आहेत कारण 4-6 ने तुमचा सामना जिंकवला जाऊ शकतो. फटका खेळतोय यावेळेस योगेश. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन. आता मात्र पडझड सुरू झाली आहे JMCC रेनोशी टीमची. 4 ते 5 बॅटर हिटर मी पाहिले त्यांच्या फटक्या खेळण्याच्या पद्धतीवरून, परंतु एकही मैदानात थांबलेला नाहीये आणि त्याच्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागेल JMCC रेनोशी टीमला. आणि KCC 11 गावडोशी संघ आपण रिपोर्टिंग करायचं आयोजन कक्षाशी. याच्यामध्ये जो जिंकेल त्या संघाशी आपली लढत असेल. धावसंख्या झाली आहे ती मात्र 13 धावा. दुसरे एक टीम खेळते KCC गावडोशी टीम देखील आहे या गावची. वाईड चेंडू आलाय. अतिरिक्त धाव येईल आणि ऍड केलं जाईल एक सिंगल. 14 धावा. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि मिसफील्ड होईल. मिळतील त्या धावा 4. आपण प्रत्येक बॅटरच्या माध्यमातून हिटिंग पाहिली आहे म्हणजे 4 ते 5 बॅटर आहेत तर 61 धावा जमवायला पाहिजे होत्या, परंतु टाकलेल्या विकेट या खूप महागड्या ठरतात JMCC रेनोशी टीमला. आयोजक आपण पाहतोय खूप मेहनत घेतात. आपले संतोष दादा सकपाळ असतील, विशाल दादा सकपाळ असतील, पूर्ण त्यांची टीम असेल, सर्व मांडीवान मंडळी जी सकाळपासून होती ती सर्व गाम उतेश्वर पद्मावती विकास मंडळ मुंबई असेल, खूप मेहनत घेतात. वाईड चेंडू आलाय. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. अतिरिक्त धावेने धावफलक सरसवलं गेलं. धावसंख्या लगावली आहे 19 धावा. KCC 11 गावडोशी टीम सज्ज झालाय, तैनात आहे. कोण येईल पुढे वाट पाहतोय. जो संघ येईल त्या संघासोबत आम्हाला लढत करायची आहे. 2 हात करायचे आहेत. मल्ल करायचंय. रणसंग्राम करायचंय. रणधुमाळी मैदानाच्या आतमध्ये उद्या चर्चा होईल बरीचशी. बॅटची फक्त नॉर्मल एज घेतली आणि सिंगल आले. सिंगल डबल्सने मित्र जिंकता येणार नाहीये. षटक क्रमांक 2 इथे मात्र आपण पाहतोय संपन्न झाले. धावा झाले 23. तिसऱ्या षटकासाठी येईल 20 रन्स. आता 12 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 41 धाब्यांची. दिलीप येईल या ठिकाणी षटक क्रमांक 3. 12 चेंडू आणि 41. जर एखाद्या षटकामध्ये 24-25 धावा आल्या ना या षटकामध्ये मॅचला मजा येईल. मॅच मध्ये ट्विस्ट येईल. मॅच मध्ये रंगत येईल मित्रांनो. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सिलेंट क्रिकेट. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर वाईड. आता 12-40. बघा मी म्हटलं या षटकामध्ये 24-25 धावा आल्या तरी देखील मॅचला रंगत येईल. 12 चेंडू मध्ये 40 ची आवश्यकता आहे. आता धावा झाल्या 21. संधी अद्याप आहे. बॅटर बाद होऊन बसलेत आणि फसलेत, परंतु हे मैदानातले बॅटर काय करतील हे पाहणं गरजेचं आहे. बघा चांगले बॅटर जेव्हा मैदानाच्या बाहेर येतात ना ही परिस्थिती निर्माण होते. हाफ ट्रॅकर चेंडू होता. 4-6चा चेंडू डॉट झालाय आणि पहिल्यांदा तुम्ही आपल्या विकेट गमावल्यात ना. तुम्ही मैदानातल्या बॅटरला काही सांगू शकत नाहीये. तो हक्क गमावलाय कारण आपण स्वतः जबाबदार व्यक्ती असताना, खेळाडू असताना आपण पॅव्हेलियन मध्ये येऊन थांबलाय. हे नुकसान झालंय JMCC रेनोशी टीमचं. दोन ते 3 मोठे फटके आले ना या षटकामध्ये तर मॅचला रंगत येईल, परंतु सक्सेसफुल ठरतोय दिलीप. 2 डॉट आलेत. ओहो काय घडतंय. वाईड चेंडू आहे बघा. इतके वाईड आलेत आणि 2 हाफ ट्रॅकर होते, परंतु एसटी उडवले एसटी रक्षकानं आणि विकेट गमावले. ही परिस्थिती काय येते जेव्हा लीडर
टॉप लिडिंग करणारे बॅटर जेव्हा बाद होतात ना, तेव्हा मात्र तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट पहा, तुम्ही ओपन टेनिस क्रिकेट पहा, तुम्हाला कळेल चांगल्या दर्जाचे खेळाडू चांगल्या गोलंदाजाला सांभाळूनच खेळतात आणि त्याच्या खराब चेंडूवरतीच फटका खेचतात आणि उरलेल्या 3 ते 4 गोलंदाजांवरती तुटून पडतात आणि धावसंख्येचा ओघ वाढवला जातो. ही त्यांची स्ट्रॅटेजी असते, ही त्यांची रणनीती पाहायला मिळते. ही रणनीती रुळे टीमची पाहिली मी KSK मध्ये प्रत्येक वेळेस. पराभूत होताना जिंकल्यानंतर परत पराभूत होताना खूप मोठी मेहनत घ्यावी लागते या संघाविरुद्ध. JMCC रेनोशी टीम आता मात्र पडझड करतोय. आनंद खेळेल आणि मिसफील्ड होते सिंगल. दुसरीचा प्रयत्न काय घडतंय पाहायचंय. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धावा आल्या, 2 धावांनी धावफलक आलंय ते मात्र 24 या अंकावरती 24 रन्स. चांगली कामगिरी केली आदर्श गावरी टीमनं बॅटिंग करताना. आता गोलंदाजीनं देखील चांगली चुणूक दाखवतायत. वाईड चेंडू बघा, आपण काउंटिंग करूया. या षटकामध्ये तब्बल वाईड आले 3, म्हणजे 12-40चं समीकरण सहज पार झालं असतं. उरलेल्या चेंडूंवरती फटकेबाजीच होत नाहीये. चांगले बॅटर येऊन बसलेत आणि फसलेत पेव्हिलियन मध्ये. ओहो, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, फिल्डर पाहत राहील आणि दुसरी धाव देखील संपन्न होतीये. 2 धावा आल्या, 2 धावांनी धावफलक सरसवलं. धावसंख्या लगावली गेली आहे 27 या अंकावरती. 27 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये धावा झाल्या त्या 27. एक्सलेंट डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय, डॉट चेंडू आणि धावसंख्या स्थिरावले 27. 27 रन्स. 27. वाईड चेंडू परंतु यष्ट्या मात्र उडवल्या जात आहेत. अतिरिक्त येथे धावसंख्या झाली 28. महत्वाचे बॅटर बाद झाले रेनोशी टीमचे, अन्यथा मॅच टाईट झाली असती. कारण या गोलंदाजानं तब्बल 4 वाईड टाकलेत. म्हणजे बघा, तुम्ही जेव्हा स्वतःचे विकेट गमावता ना, तेव्हा खूप मोठी चूक केली जाते. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे मात्र एंड ऑफ थर्ड ओव्हर आपण पाहतो. 3 षटकाची संगत झाले, धावा झाल्या त्या 28 धावा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज माघी गणेश जयंती. सर्वांना गणेश जयंतीच्या मी विशाल सकपाळ वेळापूर गावचा सुपुत्र आपणास अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. तदनंतर मैदानात सुरू असलेला सामना JMCC रेनोशी तसेच आदर्श भावरी. खऱ्या अर्थाने आदर्श संघ संबोधावा लागेल असा हा घावरी संघ फलंदाजी करताना 61 धावांचं आव्हान समोर ठेवलं. पुढील चेंडू सुंदर असा स्क्वेअर लेगच्या दिशेने पटवलेला चेंडू आणि मला वाटतं हा डिक्लेअर 1 धावांमध्ये. डिक्लेअर धावा, धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झालेली आहे 29 धावा.
शेवटचं षटक प्रगतीपथावर. बन सके तो बन किनारा बेकिनारों के लिए, बन सके तो बन सहारा बेसहारों के लिए. पुढील चेंडू देखील ग्राउंडेड स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला, कोणतीही धाव नाही. माणसाने आपल्या जीवनामध्ये कर्म असे करावे. सगळ्यात महत्वाचं फळ आयुष्यामध्ये कर्म आहे आणि कर्म श्रेष्ठ केलात तर आपल्या जीवनाचा सर्व मार्ग सुकर होतो. असेच आमच्या वेळापूर गावामध्ये अनेक कर्मयोगी होऊन गेले. अशा या कर्मयोगींना मी या ठिकाणी सुंदर असा प्रयत्न, सिलिमिडॉनच्या दिशेने सुंदर असा प्रयत्न करण्यात आला, परंतु ही झेल सुटलेली आहे. कर्मयोगी म्हटलं जातं आणि आपल्या कर्मातून बघा वेळापूर गावचे नाव सर्वत्र घेऊन जाणारे एक समाजसेवेचा वसा घेतलेले आमचे काही कोंडीबा महादेव जाधव साहेब, तसेच आमचे आदर्श एक समाजसेवक होऊन गेले, सर्वत्र कार्यतत्पर असणारे आमच्या मधल्यावाडीचे काही सखाराम दादा सकपाळ, तसेच सामाजिक क्षेत्रात आम्हाला सतत सांगणारे मार्गदर्शन करणारे, असं म्हणतात विशाल, कोणतीही गोष्ट झाली तर आपण जेव्हा मंदिरात बसू तेव्हा आपण एकाच पार्टीचं, त्या पार्टीचं नाव आहे वेळापूर, असं सांगणारे आमचे कै किसन रामचंद्र संगपाळ. त्यानंतर आमच्यातला एक हिरा कोविडने गमावून घेतला, काळाने केला घात, सोडली अरुणदादाने आमची साथ, असा आमचा हा अरुणदादा. या सर्वांना मी आजच्या या उत्तेश्वर पद्मावती विकास मंडळा मार्फत, तसेच आजच्या या श्री उत्तेश्वर पद्मावती चषकात आपल्या वेळापूर गावच्या वतीने भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. तदनंतर सामन्याकडे येऊ. पुढील चेंडू हा वाईड बॉल, धावसंख्येत भर आणि संघाची धावसंख्या झालेली होती 31 धावा. त्यानंतर कर्म म्हटलं जातं, मगाशी मी म्हणत होतो कर्म, माणसाने ऐसे कर्म करायचे की त्याची ख्याती सर्वत्र व्हावी, असा आपला वेळापूर गावचा सुपुत्र संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये ज्याची दखल घेतली जातं, ज्याचं वक्तृत्व बोललं जातं, असा आमचा प्रदीप, मराठी माणूस प्रदीप संगपाळ या ठिकाणी आलेला आहे आणि यूट्यूबर प्रदीप संगपाळ, आणि त्याचं देखील या ठिकाणी सर्वांनी आम्ही स्वागत करतो. आम्हाला खरंच सार्थ अभिमान आहे प्रदीपचा. आज कोणताही विषय हातात घेतला तर समोरच्याला प्रतिस्पर्ध्याला घाम फोडून टाकतो, असं नेतृत्व, वक्तृत्व आणि प्रभुत्व लाभलेला आमचा मराठी माणूस. खरंच आपल्या गावाला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्यानंतर रेणुशी संघ पराभूत झालेला आहे, त्यांना